आज आमचा अयोध्या टूरचा चौथा दिवस. सकाळी अगदी आम्ही पहाटे 3 वाजता उठलो आणि आवरून सगळं अयोध्येला जायला निघालो. 5 वाजताच बस होती, त्यामुळे वेळेत सगळं उरकणं फार गरजेचं होतं. बसमध्ये आम्ही सगळे आपापल्या सीटवर बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला होता. आणि टूर गाईडने आम्हाला रामायण बद्दल इतकं काही छान माहिती दिली खरंच. देवाचं नाव जपत भक्तीच्या वातावरणात आम्ही अयोध्येच्या दिशेने निघालो. रित झोपलाच होता मस्त आणि मध्येच आम्ही चहासाठी थोडा वेळ थांबलो. त्या ठिकाणी ना हॉटेलमधल्या लोकांनी आम्हाला खूप मदत केली. रितसाठी खाऊ बनवून दिला आणि त्यांनी आम्हाला इतकं अनोळखी असून सुद्धा खूप समजून घेतलं आणि मनापासून मदत केली. एका क्षणात असं वाटलं की खरंच देव आपल्या पाठीशी आहे. रितला बसमध्येच आम्ही खाऊ घातलं आणि मग पुन्हा हॉटेलकडे जायला निघालो. आज आमचा मुक्काम ह्या अयोध्येमध्येच असणार आहे. हॉटेलवर पोहोचलो, बॅगा सगळ्या ठेवल्या, नाश्ता करून घेतला, फ्रेश झालो आणि पुन्हा दुपारी रितचा खाऊ बनवून घेतला आणि अयोध्येच्या स्नान घाटाकडे आम्ही पुन्हा ऑटोने निघालो. ट्रिप एन्जॉय करताना मध्ये मध्ये काही शॉट घ्यायचे राहून जात आहेत. प्रत्येक वेळी कॅमेरा काढावा असं वाटतं, पण त्या क्षणात इतकं रमून जाते की कॅमेरा हातात राहायचं आणि हळूहळू पूर्णपणे मी ह्या कॅमेरा हाताळायची सवय होईलच मला तशी. भरलेली जत्रा पाहत आम्ही सगळेजण स्नान घाटावर पोहोचलो आणि तिथे स्नान केलं, देवाचं स्मरण केलं, थोडेसे फोटो काढले. रितचे सुद्धा आम्ही थोडेसे हातपाय धुवून घेतले. रितचं कसं होतं ना, म्हणजे एवढी सगळी खेळणी पाहून सगळंच घ्यायचं असं करत होता, पण त्याला ना आम्ही थोडंसं आवर घातलं. नंतर मग त्याच्यानंतर आम्ही हनुमान मंदिरात गेलो. तिथे दर्शन घेऊन पुन्हा आम्ही ऑटोने हनुमान गडकडे निघालो आणि जाताना इतकं छान असा बाजार भरला होता. तर ते बाजार बघत बघत आम्ही त्या गडवरती पोहोचलो. खूप अशी भयानक गर्दी होती, पण ह्या सगळ्यामध्ये रीत अगदी नीट राहिला. त्याने खूप सहकार्य केलं. आम्हालाही खूप छान दर्शन घेऊन दिलं आणि मग तो क्षण होता, राम मंदिराकडे जायची वेळ आली होती. आणि खरं सांगू का, जे मंदिर मी आजपर्यंत फक्त फोटो आणि रील्स मध्ये पाहिलं होतं, ते आज मी प्रत्यक्षात पाहणार होती. खरंच आणि त्यामुळे मला खूप एक्साइटमेंट होती. जाताना बाजारामध्ये खेळणी पाहून रिदनी खूप गोंधळ घातला होता. त्याला एक खेळणं पाहिजे होतं, म्हणजे ती रिक्षा. पण ते प्लास्टिकची होती सगळीच खेळणी आणि ऑलरेडी आम्ही त्याला 2 खेळणी घेतली होती, जी त्याने जागेवर लगेच 2 मिनिटात तोडून पण टाकली होती. म्हणून त्याला आम्ही खूप चांगलं शांतपणे समजावलं आणि त्याचा तो हट्ट पूर्ण नाही केला. कारण की एकदा मुलांना सवय लागली ना, की ते तसेच नाटक करतात रडायचं आणि त्यांना कळतं की रडलं की लगेच आपल्याला त्या गोष्टी मिळतात. म्हणून ते चुकीचं असतं तसं हट्ट पूर्ण करणं. नंतर मग आम्ही राम मंदिराकडे प्रवेश केला. तिथे खूप गर्दी होती. तिथे मग आम्ही सुरुवातीला तिथे मोबाईल, पर्स सगळंच काही लॉकरमध्ये ठेवून दिलं होतं आणि मग आत प्रवेश केला. सगळ्या फॉर्मॅलिटी सगळ्या पूर्ण केल्या. राम नामाचा जप करत करत आम्ही पुढे सरकत राहिलो. शब्दात सांगणं कठीण आहे, पण खरंच मन खूप शांत आणि अगदी भरून आलं होतं. सगळीकडे जय श्रीरामाच्या घोषणा ऐकून येत होतं आणि ह्या वातावरणात अगदी एक वेगळीच शांतता होती, वेगळी ऊर्जा होती. आज मी इथेच थांबतेय. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.